सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। डोंगर दऱ्यांमधून मिळणारा रानमेवा हा केवळ चवीसाठी नव्हे तर आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त मानला जातो। उन्हाळा सुरू होताच करवंद घ्या, जांभूळ घ्या अशा आरोळ्यांनी राधानगरी बस स्थानक गजबजून जायचं। मात्र यंदा जंगलात लागलेल्या वणव्यामुळे रानमेव्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं आहे। डोंगरची काळी मैना यावर्षी नुकतीच बाजारात आली आहे। मात्र कमी प्रमाणात रानमेवा उपलब्ध असल्याचं दिसतंय। यावर्षी जंगलाला लागलेल्या वणव्यामुळे रानमेव्याचं उत्पादन घटलंय। त्यामुळे करवंद, जांभूळ, तोरणा, आळू यांचा आस्वाद घेता येणार नाही। डोंगराळ आणि जंगल परिसरात नैसर्गिकरित्या उगवणारे करवंद, जांभूळ, तोरणा, आळू यांसारखी फळं आणि वनस्पती यांना रानमेवा म्हटलं जातं। हा मेवा रासायनिक प्रक्रियेशिवाय तयार होत असल्यानं पूर्णतः नैसर्गिक आणि पौष्टिक असतो। उन्हाळ्यात शरीराला आवश्यक पोषण देण्याचं महत्त्वाचं काम रानमेवा करतो। करवंद शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात, पचन सुधारते आणि थकवाही कमी होतो। जांभळामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते। तोरणा जीवनसत्वांनी समृद्ध असून त्याच्या सेवनानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते। आळूमुळे लोह मिळून रक्तवाढीसाठी फायदेशीर ठरतं। डोंगराळ आणि दुर्गम भागातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह हा रानमेव्यावर अवलंबून असतो। वर्षातून साधारण 2 ते 3 महिने जंगलातून रानमेवा गोळा करून बाजारात विक्री करून त्यातून कुटुंबाची गुजराण चालते। मात्र यावर्षी जंगलात लागलेल्या वणव्यामुळे फळझाडांचं मोठं नुकसान झालंय। परिणामी करवंद, जांभूळ यांसारख्या फळांचं उत्पादन कमी झालंय। त्यामुळे राधानगरी बस स्थानकावर पूर्वीप्रमाणे मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसत नाही। रानमेव्याचा हा गोड खजिना पिढ्यानपिढ्या टिकवण्यासाठी निसर्ग वाचवलाच पाहिजे। बी न्यूजसाठी राधानगरीहून श्रीकांत जाधव।